जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जनतेच्या हक्काचे व्यासपीठ। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मिळकतीचे कागदपत्र मिळत नसल्याने पालिकेच्या दारात लाक्षणिक उपोषण। नगरपालिकेच्या नगररचना विभागाकडील बिगरशेती आदेश व मंजूर लेआउट संचिकेचा प्रतिरूप प्रती मिळत नसल्याच्या कारणावरून गुरुकुलनगर येथील मिळकतधारक संदीप महादेव खोत यांनी आज पालिकेच्या दारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। याबाबतची माहिती अशी की संदीप महादेव खोत यांचे मिळकतीचे बिगरशेती व मंजूर लेआउट यापूर्वी झाले आहे, पण गेल्या काही वर्षापासून सदर मिळकतीवरील लेआउट व बिगरशेती झालेली फाईल संचिका मिळून येत नाही याचे रेकॉर्ड पालिकेने जतन केले नाही असे खोत यांच्या निदर्शनास आले। त्यांनी वेळोवेळी पालिकेकडे अर्जाद्वारे अथवा माहिती अधिकार कायद्याखाली आपल्या मिळकतीची संचिका मिळावी यासाठी मागणी केली, पण सदर रेकॉर्ड उपलब्ध नाही असे उत्तर प्रशासनाने दिले। एखाद्या मालमत्तेचे रेकॉर्ड जतन करण्याची जबाबदारी पालिकेची व नगररचना विभागाची असताना त्याने असे अभिलेख जतन न केल्याने त्यांच्यावर राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांच्याकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2009 मधील कलम 5 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली। एखाद्या मालमत्तेचे अभिलेख गहाळ होण्याचा प्रकार गंभीर असल्याने संदीप खोत यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू केले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागेश कुंभोजे, निखिल जमाले, बाबू डिगसकर, संजय शेडगे, गणेश पाटील, प्रमोद बचाटे, सलमान चिंचले, रवी गवळे, सचिन पाटील, बंडोपन धामणे, अप्पा पाटील, चिदानंद कोटगे आदींनी या आंदोलनात भाग घेतला। पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री प्रकाश कांबळेसह। लिखितीने उत्तर दिलेले आहेत, तरी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर एक तर आम्ही फाईलची मागणी केलेली आहे, नसेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। सर्वसामान्याला इथं न्याय नाही। नगरपालिकेत गेले 9 ते 10 महिने झाला आम्ही इथं हेलपाट्या मारवल्या आहेत, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। इचलकरंजी परिसरामधील गुरुकुलनगर भागामध्ये सिटी सर्वेच्या ह्याच्यामध्ये लेआउट नगरपालिकेच्या बांधकाम विभागामध्ये लेआउटचा नकाशा गायब आहे आणि आम्ही तो लेआउट मागणी करत असताना नगरपालिकेनं आम्हाला सरळ लेखी उत्तर दिले की हा लेआउट इथं उपलब्ध होऊ शकत नाही। या मागणीचा गेले 8 ते 9 महिने झाले सामाजिक कार्यकर्ते मनोज खोत असतील आणि लिंबू चौक संयुक्त सगळे कार्यकर्ते त्याचा पाठपुरावा करत आहेत, तरी पण नगरपालिकेतनं त्याचं उत्तर आम्हाला ठोस मिळालं नाही। म्हणून आज आम्ही एक दिवसात लाक्षणिक उपोषण करतोय। आमची मागणी ही आहे की एकतर सीओनी त्या संबंधित फाईलचा निकाल लावावा, नाहीतर त्या संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा। या दोनच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी इचलकरंजी नगरपरिषद दारामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक ठिय्या आंदोलन केलं। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका।